आणि हाच तो अतुल दादा. अतुलदाने पूर्ण सजवले. नक्की कशी सजवले ना ती नक्कीच तुम्हाला ते दिसेल थोड्या वेळात व्लॉग मध्ये दाखवतोय. आशुताई प्लीज माको आशुताई. थोडंसं डिफिकल्ट होत आहे कारण की थोडी सरपण आहे. दुर्गा आई माते की. सो नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर ना उद्यापासून आपले घट बसत आहेत. म्हणजे उद्यापासून ना आपले नवरात्री स्टार्ट होत आहेत. आणि उद्यापासून म्हणजे कसं काय 9 दिवस जल्लोष होईल ना, तो नक्कीच तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आहेत देखील. आणि उद्या आपल्याला घट बसणार आहेत. आज चाललो आम्ही देवी आणण्यासाठी. तसं केलं ना तर आपल्या आई मित्रमंडळाची जी देवी आहे ना ते 1 हप्ता आधीच आणलं आहे. म्हणजे 1 हप्ता आधीच कोरीत देवी आणलेली. आणि त्याला सर्व पेंटिंग वगैरे असेल ना, म्हणजे देवीची पूर्ण पेंटिंग वगैरे आपल्या अतुल दादांनी केले. म्हणजे अतुल भोईर आणि त्याच्यासोबत सर्व म्हणजे त्याचे आई मित्रमंडळाचे सर्व मेंबर देखील होते. आणि सर्वांनी 1 नंबर देखील देवी वगैरे सजवले. आणि ती देखील थोड्या वेळात दाखवतोय. आणि आता आपली देवी निघाले कारण की 6चा टाइम होता. म्हणजे 6 वाजता काहीतरी देवी काढायची होती. आम्ही थोडासा लेट झालो. म्हणजे 6 वाजून 10 मिनिटं झालं आता. आम्ही मधून चाललोय शॉर्टकट मारले थोडासा जातोय. आणि कसं काय प्रकारे म्हणजे बेंड वगैरे आहेत ना येत्या त्याल्यावरून आपली देवी निघणार आहे. म्हणजे ना देवी आपली अतुलदाच्या कारखान्यावर होती. तिथनं देवी सर्व पेंटिंग वगैरे केली. मला वाटतं 1 हप्ता गेला देवीचं पेंटिंग करण्यासाठी. आणि देवी एवढी भारी सजवली ना अतुलदादांनी 1 नंबर. आणि तुम्हाला नक्कीच देवी वगैरे दाखवत आहे. तर तुम्हाला आता आवाज येत असेल देखील. आणि चला आता जाऊया. आणि देवी आपली थोडी पुढे निघाले. आणि तिथनं दाखवते बेंड वगैरे केल्यात. आणि आपली ना आपल्या देवीला हातगाडीमध्ये सजवले 1 नंबर दिसत देखील. आणि पूर्ण देवी पण दाखवतोय. आणि हा ब्लॉग ते तुम्ही आज बघा देखील. आणि उद्यापासून म्हणजे 9 दिवस नवरात्रीचे 9 ब्लॉग देखील बघायला भेटेल. आणि आम्ही केवढी मजा करतो ना ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल. कारण की वाकलंगाव बोलत मजा असते देखील. आणि वाकलंगावची ना एक देवी नसते. म्हणजे आमच्या गावात ना गावात 3 देवी असतात. म्हणजे ते नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला आता जाऊया. काय लिहतो तू हर्षल? आणि आई मित्रमंडळाची आता पुढे चाललं कारण की आपले जे बेंड आहेत ना ते तलेवर आहेत ना दादा. बेंड कुठे आहेत? तलेवर आहेत. अरे खतरनाक लोक काय तिथे अशा प्रकारे मागवले. पहिली सुरुवात झाली. आणि आपल्यासोबत आशी वगैरे आहे कारण की आशी मी बाईक घेतली त्याच्यासोबत फटांगे वगैरे सर्व सामानाची गाडी अशी सोबत आहे. आणि आपले सर्व मेंबर्स ये जय देखील आतले आहे. आणि इकडे आपले आई मित्रमंडळाचे देखील दादा आपले बेंडपुडे आहेत ना. बेंडपुडे आहेत. आणि नाचत गाचत आपण जाणार आहोत. आणि हाच तो अतुल दादा ज्याने म्हणजे आपली देवी आहे ना म्हणजे तशी आपण अतुलदाने पूर्ण सजवले. नक्की कशी सजवले ना ती नक्कीच तुम्हाला ते दिसेल थोड्या वेळात व्लॉग मध्ये दाखवतोय. आणि आपली अजून सजावट पूर्ण बाकी आहे. अजून काहीच केलं नाही. सजावटचं सर्व सामान आली हातातच आहे. पण आपल्याला जरा वेळ कमी झाला कारण की आखणीवाला आणि सेटिंगवाला आता जे ठेवून गेला त्यामुळे ते वर्क करायला काय वेळ नाही भेटला. नक्कीच आता या रात्री पूर्ण करू. रात्री 12-1 वाजेल पण आम्ही देवी पूर्ण करू. आणि उद्याचा लुक थोडा आजच्या लुक पेक्षा वेगळा थोडा डिफरंट असणार आहे. तरी तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये दाखवतोय. आणि आजचं चला आता बघूया. आणि आपले बेंडपुडे आहेत ना. बेंडपुरे आहेत. दरवर्षीप्रमाणे गेले 12 वर्ष ते आपल्याला सहकार्य करत असतात. आपल्यापेक्षा उस्ताद बेंडवाल्यांचं जास्तीत जास्त म्हणजे आपल्या मंडळापेक्षा उस्ताद त्यांचं जास्त म्हणजे त्यांचा फुल सपोर्ट असतो. ते स्वतःहून विचारतात का आता किती वाजता करायचे किती वाजता नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते आपल्या देवीला वाजवत नेण्यासाठी ते कुठे बाहेरची ऑर्डर सुद्धा घेतात. कॅन्सल करतात. ऑर्डर असल्यावर कॅन्सल करतात. सर्वांना एक सांगायला विसरलो. आपली जी म्हणजे दुर्गा माता आहे ना तिचा 12 वर्ष ना दादा. म्हणजे आई मित्रमंडळाचा 12 वर्ष. आणि 12 वर्ष खूपच जास्त साजरा मी जोरात करणार आहोत देखील. आपल्यासोबत सर्व छोटे छोटे मुले तिकडे देखील छोटे छोटे मुले नुसते गुलालमध्ये मागलो. विपुल देखील विपुलने खूपच मोठा फटाका घेतला 3 शॉटचा. आणि कशा प्रकारे वाजणं पूर्ण वाकलंगावत नाही तर पूर्ण 30 शॉट. थोडंसं डिफिकल्ट होत आहे कारण की थोडी सरपण आहे ना चढायला थोडं चढण आहे. तर ठीक आहे. ब्लॉग साठी आशुताई प्लीज माको आशुताई माको तू मर्द असेल तर माकोशील. मर्द असेल तर माकोशील. मर्द असेल तर माकोशील. मर्द असेल तर माकोशील. तू माको ना. इसको क्या अर्थ है यार. आता आपले बेंडवाले पण आले. आता वाजत गाजत चला जाऊया. आपले दुसरी जागा
बेंड वाजायचे स्टार्ट पण नाही झाले तर आपल्या पोराने पूर्ण नाचणं धुमाकूळ केला आणि इकडे अशा प्रकारे पूर्ण वाट लावले नाचत तर नुसते गोळा नाचत आवश्यक पण नाही तुम्ही नाचा गाई माते की आंबे माते की आंबे माते की चिखलाची चिखलाई दुर्गाई माते की जय. सो अशा प्रकारे एकदम सुंदर असा डान्स आमच्या हरदाचा माझा आणि आपले ऑल आई मित्र मंडळांचा. इकडे बघा आपले ऑल आई मित्र मंडळांचा हरदाचा एक नंबर डान्स होता. ऋषीदाचा देखील होता आणि गणिताचा देखील. विपुलनी पूर्ण फाडला. इकडे कपड्यांचे अवतार बघा आणि कौशलचा छल्ला डान्स होता. आणि इकडे वगैरे पैसा उचल नियाल गायकरचा एवढा भारी डान्स होता ना त्याला आम्ही नंबर दिला नंबर डान्स मध्ये. आणि आपले जय बाजी आणि त्यांचा सुपुत्र नाव काय नक्कीच तो देखील एकदम भारी नाचला. तुम्ही बाबू पण टेन्शन नाचला आपला. लाईक करा डुग्गू बाबा असं काहीतरी कर मकार अशा प्रकारे
कारण की देवी तर आता सध्या तर बसवलं म्हणजे स्थापना उद्या होणार आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता का 10 वाजता काहीतरी आहे. तुम्ही सर्वांनी या. नाचून नाचून निहाळ जायचं आता आमचे ना धावतो झालं भाऊ तुमची सगळ्यांच्या उद्या गोळा होता असा चिकला शेप नेपाली लगेच कामाला लागा जेवणाला. गायच आंघोळ करायचीच नाही, कामच करायचं लगेच. अरे 5 मिनिटं गुलाल धावायला 10 मिनिटं लागतील. ऋषी भोयऱ्यांचा खूप मोठा सुरुवात अध्यक्ष सनी नाचला ना भाई. नाचिकेतचा गुरु सनी. तुम्ही अध्यक्ष व्हिडिओ करायला तुला शोभला. त्याला नाचता नाही यार, पण नाचता नाही म्हणून. त्याला नाचतात नाही काय. आता चाललोय आणि खूपच जास्त धमाल केली, मस्ती केली आणि नाचलो देखील. आणि आजचं आगमन होता आणि उद्यापासून आपली देवी स्थापन होईल. किती वाजता होईल उद्या स्थापन म्हणजे काय? उद्या 8 वाजता भरजी. 8 वाजता म्हणजे 8 वाजता काहीतरी 8-9 वाजता ती प्रोसेस आहे स्थापन करण्याची. नक्कीच तुम्हाला ज्यांना कोणा टाइम भेटेल ना त्याने उद्या या. आणि चला आजचा ब्लॉग छोटा झाला असेल तर नक्कीच आम्ही खूप जास्त नाचतो, खूप जास्त धमाल वगैरे केली देखील. आणि अवतार खूप जास्त बेकार झालेत. चला आता आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.